धनंजय मुंडे यांच्यावरती अंजलिताई दमानिया यांनी जे आरोप केले होते त्याबाबत आज महत्त्वाची सुनावणी लोकायुक्तांकडे पार पडलेली आहे। ऑनलाईन सुनावणी होती। आपल्यासोबत अंजलिताई दमानिया। ताई, तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप केला होता, कृषी घोटाळ्याचा आरोप केला होता, इतरही आरोप केले होते। आज सुनावणी झाली, या सुनावणीत नेमकं काय झालं? आज अतिशय महत्त्वाची सुनावणी झाली आणि याच्यात अनेक गोष्टी मांडल्या गेल्या होत्या। असं म्हटलं गेलं होतं की कृषी घोटाळ्यावर ज्या PILs होत्या, ज्या मुंबई हायकोर्टात होत्या, त्याचा संदर्भ दिला गेला की त्याच्यात आता मुंबई हायकोर्टाने त्या PILs उडवल्या आहेत। पण त्यानंतर जेव्हा लोकायुक्तांना मी अतिशय गंभीर अशी माहिती दिली, ज्याच्यात भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात झालाय याचं माझं उदाहरण दिलं, मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या गोष्टींच्या प्राइस सकट दिलं। एवढंच नाही तर राधा नावाच्या ज्या ॲग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या त्यांनी एक गंभीर रिपोर्ट सबमिट केला होता। तो रिपोर्ट त्यांनी तेव्हाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दिला। तो रिपोर्ट गायब आहे याची जेव्हा माहिती दिली तो अतिशय धक्का बसला लोकायुक्तांना। त्यांनी ते रिकन्फर्म डेप्युटी सेक्रेटरी प्रतिभा पाटील यांच्याकडनं केलं आणि जेव्हा कळलं की हा खरंच रिपोर्ट गायब आहे तेव्हा लोकायुक्तांनी क्लिअर डायरेक्शन्स दिल्या की ताबडतोब त्याच्यात त्यांनी धनंजय मुंडेंच्या वकिलांना देखील डायरेक्शन्स दिल्या की त्या रिपोर्टची फाईल ही त्यांनी परत यांच्याकडे द्यावी, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडे द्यावी आणि पॅरलली त्यांनी डेप्युटी सेक्रेटरीना ऑर्डर्स दिल्या की यांची मागणी त्यांनी राधांकडनं पुन्हा एकदा करण्यात यावी। आणि आता हे हिअरिंग क्रुशियल हिअरिंग आता 13 ऑक्टोबरला ठेवलंय। आज धनंजय मुंडेंच्या वकिलांनी माझ्या प्रश्नांना उत्तरं म्हणजे रिप्लाय फाईल करण्याच्या ज्या क्लिअर ऑर्डर्स दिल्या होत्या त्यांनी आज तगायत तो रिप्लाय दिला नाही। याच्यावर देखील लोकायुक्तांनी त्यांना क्लिअर डायरेक्शन्स दिल्या आणि इनफॅक्ट थोडंसं झापलं देखील आणि त्यांना ताबडतोब तो रिप्लाय फाईल करण्याच्या ऑर्डर्स आज पुन्हा दिल्या। नक्कीच अडचणीत वाढ होणार आहे धनंजय मुंडेंचे असं म्हणा प्रश्नच नाही। याचा त्यांना 2 गोष्टींवर उत्तरं द्यायला लागणार आहेत, मी केलेल्या ॲलिगेशन्सवर आणि दुसरं राधांचा जो रिपोर्ट त्यांनी गायब केला तो गायब रिपोर्ट सुद्धा आता परत त्यांना हजर करण्याच्या डायरेक्शन्स मिळाल्या। म्हणजे रिपोर्ट गायब झाला, किती गंभीर आहे सगळं रिपोर्ट गायब होणं? आता तुम्हीच विचार करा की एखादा मंत्री एका ॲग्रिकल्चर सेक्रेटरीचा अख्खी फाईल गायब करतो म्हणजे त्याच्यावर जावक क्रमांक आहे आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट गायब झालाय, तो परत ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडे आला नाही याचं कन्फर्म जे डेप्युटी सेक्रेटरीने लोकायुक्तांकडे मांडलं याच्यावरनं हे धनंजय मुंडे कसे आहेत हे आज सगळ्यांपुढे आलेलं आहे। नक्कीच पुढची सुनावणी आता नेमकी कधी आहे आणि सुनावणीच्या अंती नेमका काय निकाल लागेल असं अपेक्षित आहे तुम्हाला? मला असं वाटतं की याची गंभीरता बघता लोकायुक्त याला अगदी शेवटपर्यंत त्याच्यावर डायरेक्शन्स देतील अशी माझी अपेक्षा आहे। आत्ताच्या घटकेला 13 ऑक्टोबरला आता याची पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे। 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा होता आणि FA एंटरप्राइजेस आहेत त्याला सुद्धा आता 303 कोटी जे आहेत ते परत करण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत। जो आरोपी कंत्राटदार होता त्यालाच यातून मुक्तता मिळालेली आहे। कसं पाहता, एकंदरीतच गंभीर प्रकरण आहे सगळं आणि मला तर आतोनात दुःख झालं काल जेव्हा मी ऐकलं की या पिटिशनमध्ये त्यांना 303 कोटी परत देण्याच्या डायरेक्शन्स कोर्टाकडनं आल्या। कोर्टाच्या ऑर्डरवर तर मी काहीच बोलू शकत नाही, पण वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की मला त्याच्यावर लोकच नाही तर मी पुन्हा ही सुप्रीम कोर्टात फाईट करून हे 303 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत आणि FA कन्स्ट्रक्शन ज्याला 90 दिवसाची जेल झाली होती, ज्याच्या विरुद्ध अख्खं चार्जशीट फाईल झालंय की यांनी पैसे त्यातनं लंपास केले होते, या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर असताना जर याला 303 कोटी दिले गेले, आतोनात दुःख झालं। वाईट वाटत होतं की आता हे लढे आपण सोडून द्यावेत की काय असा प्रश्न माझ्या मनापुढे आला होता। नाही, इरिगेशन स्कॅम बद्दल तुम्ही सुद्धा खूप हिरिरीनं पुढाकार घेतला होता आणि सगळे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी मांडले होते, कशा पद्धतीनं घोटाळा झाला ते सुद्धा जनतेसमोर आणलं होतं। ज्यावेळी हा निर्णय आला तुमची प्रतिक्रिया काय होती? नाही, मला तर खरंच सांगते ना खूप दुःख झालं, कारण KIDC आता 5 इरिगेशन कॉर्पोरेशन आहे, त्यापैकी KIDC मध्ये मी PIL फाईल केली होती, 12 वर्ष ती PIL लढले। एवढंच नाही तर हा कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये जाऊन आला, इरिगेशन डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी जेलमध्ये गेले। त्याच्यात पूर्ण चार्जशीटमध्ये सिद्ध झालं की याच्यात मोठ्या प्रमाणात फ्रॉड झालाय। याच्यातले आम्ही 3 डॅम्सचे डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन केले होते। अँटी करप्शन ब्युरोला मी
5-5 DYSPना एकत्र ब्रीफिंग करायचे. एवढं करून सुद्धा जर आज त्याला ते पैसे दिले गेले, अतोनात दुःख झालंय. आता काल त्याला चॅलेंज कसं करायचं याचा विचार मी करत होते. सुप्रीम कोर्टात याला चॅलेंज करणं गरजेचं आहे, जे कदाचित ह्या ना त्या मार्गाने मी नक्कीच करेन. सुप्रीम कोर्टात जाणार ह्या सगळ्या विषयांना? मी जाण्याचा कसा मार्ग, कारण माझ्याकडे आता लोकच नाही आहे. कारण हा मॅटर ते FA एंटरप्राइजेस आणि महाराष्ट्र सरकारमध्ये होता, त्यामुळे ते म्हणतील की तुम्हाला लोकच नाही. पण तो कसा करता येईल याच्यासाठी मी आता विचार करून ॲडवाईस घेऊन सुप्रीम कोर्टात याच्या विरुद्ध लढणार आहे. आज महत्त्वाची पॉलिटिकल हॅपनिंग पाहायला मिळाली. राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते वर्षा निवासस्थानी. 50 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरे म्हणत आहेत की राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये जे विविध सिविक विषय आहेत त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. कसं पाहता या भेटीकडे तुम्ही? आता सिविक विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतच नाहीत, हे कदाचित राज ठाकरेंना माहीत नसावं. पण कालच मी एका माध्यमाशी बोलताना जेव्हा बेस्टचे निवडणुकीचे रिझल्ट आले आणि जेव्हा ठाकरे दोन्ही भावांना मिळून 0 सीट्स तिथे मिळाल्या, तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला की उद्याच राज ठाकरे आता पुन्हा भाजपबरोबर जातील आणि तेच एक्झॅक्टली झालेलं दिसतंय. राज ठाकरे हे भाजपसोबत जातील असं म्हणताय तुम्ही? मला तर नक्कीच वाटतंय की राज ठाकरे जातील, कारण त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर भवितव्य नाही असं स्पष्टपणे दिसतंय. आता याआधी 5 जुलैला दोन्ही भाऊ एकत्र एकाच मंचावर दिसले होते आणि महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली होती त्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील. पण त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करून सांगितलं की युती संदर्भात फक्त आणि फक्त मी निर्णय घेईन. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. बरेच तर्कवितर्क पुन्हा लढवले जातात. मला कुठेतरी असं वाटतंय की ते कधी ना कधीतरी उद्धव ठाकरेंना तोंडघाशी पाडतील, म्हणजे ते जाणार नाहीत असं स्पष्ट चित्र मला दिसत होतं. पण ते मी कधी बोलले नव्हते. आत्ताच्या घटकेला तरी मला असं वाटतंय स्वतःचा भाव भाजपबरोबर वाढवण्यासाठी त्यांनी काही विधानं केली. त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर जायची कुठचीही इच्छा नसावी असं मला पर्सनली वाटतंय. नक्कीच ताई, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा करण्याची त्यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली आहे. महत्त्वाची घडामोड म्हणावी ही, कारण दिल्लीमध्ये पण उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी बराचसा गदारोळ पाहायला मिळतोय. कसं पाहता एकंदरीतच? मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फार मोठे बदल होणार आहेत आणि तिथे गणितं मोठ्या प्रमाणात बिघडलेली दिसत आहेत. आणि आत्ताच्या घटकेला उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्याच्यासाठी NDAचा जो कॅन्डिडेट आहे त्याला पूर्ण समर्थन NDAचेच घटक पक्ष देताना दिसत नाहीत. म्हणूनच ही मोठी जबाबदारी, सो कॉल्ड मोठी जबाबदारी ती देवेंद्र फडणवीसांना दिली गेली आहे. त्यात सुद्धा आत्ताच्या घटकेला एकनाथ शिंदे स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि ती दाखवताना ते दिसत आहेत. आत्ताच्या कॅबिनेटच्या बैठकीला सुद्धा मंगळवारच्याला ते गेले नाहीत असं मला कळतंय. अनेक गोष्टी आणि अनेक बदल काही येत्या काही दिवसात घडतील. तुम्ही म्हणता NDAचा जो घटक पक्ष आहे तो त्यांना साथ देत नाहीये किंवा त्यांना सपोर्ट करताना दिसत नाहीये. मग याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसतील भविष्यामध्ये? बऱ्याच गोष्टी आता मला असं वाटतं सप्टेंबर नंतर अनेक गोष्टी बदलताना आपल्याला दिसतील. बऱ्याच गोष्टी म्हणजे आता ORF नावाची जी एक ही आहे ORF अमेरिका, जिथे ध्रुव जयशंकर नावाचे जे व्यक्ती आहेत जे जयशंकर यांचे पुत्र देखील आहेत, त्याच्यात अनेक गोष्टी तिथे होत आहेत. अनेक प्रकारचं ब्लॅकमेलिंग केलं जातं असं देखील ऐकतेय. पण आत्ताच्या घटकेला म्हणूनच मी म्हणते की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये खूप उथलपुथल होतीये आणि त्याचे पडसाद आता इथे दिसत आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांवर ती जबाबदारी दिली गेली आहे की कुठेतरी आत्ताच्या घटकेला एकनाथ शिंदेना स्वतःबरोबर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा भाव वाढणार आहे येत्या काही दिवसांमध्ये? आत्ताच्या घटकेला वाढेल, सप्टेंबर नंतर काय होईल सांगता येत नाही. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय महत्त्वाचं विधान या ठिकाणी अंजलीताई दमानिया यांनी केलेलं आहे. नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.